नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। दिंडोरीमध्ये 2019च्या तुलनेत कमी म्हणजेच 62.66% मतदान झालंय। नाशिक मतदारसंघात मतदानाचा टक्का हा वाढलाय। 57.10% मतदानाची नोंद झाली आहे। तर मतदान होताच ईव्हीएम आणि इतर साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी नाशिक शहरातील अंबड वेअरहाऊसमध्ये दाखल झालेत। अंबडच्या वेअरहाऊसमध्ये एक स्ट्रॉंग रूम देखील तयार करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूयात। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान हे पार पडलेलं आहे। 2019च्या तुलनेमध्ये दिंडोरीमध्ये कमी मतदान हे झालं आहे, तर नाशिकमध्ये मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे। मतदारांनी नक्की कुणाला कौल दिलेला आहे हे करता आता 4 जूनला स्पष्ट होणार आहेत। ईव्हीएम मशीन म्हणजे काल मतदान पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम आणि इतर साहित्य घेऊन कर्मचारी हे सध्या नाशिक शहरातील अंबड वेअरहाऊसमध्ये दाखल होत आहेत। इथे स्ट्रॉंग रूम ही तयार करण्यात आलेली आहेत। 4 जूनपर्यंत इथेच हे सर्व ईव्हीएम हे राहणार आहेत। खरं तर या स्ट्रॉंग रूमला तगडा असा पोलीस बंदोबस्त हा देण्यात आला आहे। नाशिक पोलिसांचा इथे पहारा जो आहे तो राहणार आहे। नक्की काय सर्व परिस्थिती आहेत, कसा बंदोबस्त देण्यात आला आहे आपण विचारूया। माझ्यासोबत ACP आहेत शेखर देशमुख सर, कसा बंदोबस्त आहे, कशी आपली नजर राहणार? इथे जे स्ट्रॉंग रूम आहे आपले MIDCचं सेंट्रल वेअर हाऊस आहे, तिथे EVMचे स्ट्रॉंग रूम केलेली आहे आणि त्या स्ट्रॉंग रूमला 3 स्तरावरील बंदोबस्त देण्यात येतो आहे। जो अत्यंत आतला जो स्तर आहे तो CRPFचं कवर आहे आणि CRPFच्या 2 प्लाटून आणि त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत। जे त्याच्यानंतर तर मिडल लेअर आहे मधला, त्याच्यामध्ये SRPFच्या 2 प्लाटून आहेत, त्यांचे अधिकारी कर्मचारी तिथे उपस्थित आहेत आणि आउटर लेअर आहे तिथे आपल्या नाशिक सिटी पोलीसचे 3 अधिकारी आणि 40 कर्मचारी असा 3 स्तरीय बंदोबस्त आपण इथे नेमलेला आहे। CCTV इथे संपूर्ण वेअर हाऊसच्या पूर्णपणे 4ही बाजूला तसेच आतमध्ये सुद्धा CCTVचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि CCTVचा फीड उमेदवारांचे जे प्रतिनिधी इथे वॉचसाठी राहणार आहेत त्यांच्यासाठी CCTVचा फीड देण्यासुद्धा व्यवस्था केलेली आहे। सर, बाकी म्हणजे मतपेट्या आता कधी सील केल्या जातील आणि इथून जे येणार आहेत त्यांची तपासणी केली जाणार, काय सर्व म्हणजे 4 तारखेपर्यंत आपण कसं इथे पूर्ण सुरक्षा देणार? मतपेट्या सील करण्याचं काम चालू आहे तिथे। आता स्ट्रॉंग रूम सील करायला अजून एक 2-3 तास अंदाजे लागू शकतात। माननीय ऑब्झर्वर सर आले आहेत, सर्व दोन्ही मतदारसंघाचे जे RO सर आहेत ते इथे आले आहेत आणि मतपेट्या आणि पूर्ण एकूण स्ट्रॉंग रूम सील करण्यासाठी अजून 2-3 तास लागतील। यानंतर ती स्ट्रॉंग रूम CRPFच्या हवाले करणार आहोत आणि CRPF त्याचे पूर्ण जो इनर लेअर आहे ते सांभाळणार आहेत। तेथे मिडल लेअर आणि इनर लेअरमध्ये तेथे कोणालाही परमिशन असणार नाही, कुणी तेथे जाणार नाही आणि जे ऑब्झर्वेशनसाठी येणार आहेत उमेदवारांचे प्रतिनिधी येणार आहेत ते फक्त आउटर लेअरमध्ये थांबणार आहेत। तर एकंदरीतच अशा प्रकारे नाशिक पोलिसांकडून सुरक्षा ही पुरवली जाणार आहे। 4 जूनपर्यंत खरं तर आता इथे संपूर्ण पहारा हा राहणार आहेत आणि नाशिक असेल किंवा दिंडोरीकरांनी नक्की कुणाला कौल दिलेला आहे हे आता 4 तारखेला स्पष्ट होईल। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।